मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून त्याचा परिणाम आता शहरांच्या दृश्यमानतेवर सुद्धा दिसून येतोय। वांद्रे वरळी सीलिंगवरून पाहिल्यास संपूर्ण दक्षिण मुंबई दाट ढगांच्या सादरीत झाकलेली दिसतेय। आढावा घेतलाय ईशान देशमुख यांनी। मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मी सध्या वरळी वांद्रे सीलिंगवर आहे आणि मी आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे धुक्याची चादर ही संपूर्णपणे दक्षिण मुंबई वरती आपल्याला पाहायला मिळते। माझ्या समोर असलेला भाग संपूर्णपणे दक्षिण मुंबई आहे। या ठिकाणी अनेक हायराईज टॉवर आहेत आणि या हायराईज टॉवर हे कसे ढगांच्या मागे लपलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळते। त्याचसोबत आपण बघू शकतो कशा प्रकारे समुद्रामध्ये ज्या लाटा आहेत त्या देखील खवळल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी पावसाचा जोर हा 3 दिवसापासून कायम आहे। संपूर्णपणे दक्षिण मुंबई ही आपल्याला धुक्याच्या चादर त्याच्या अवतीभोवती आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। त्याचसोबत पावसाचा जोर हा कायम आहे। हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला होता तो कुठेतरी खरा होताना पाहायला मिळतोय। अजून पुढचे 2 दिवस असाच पाऊस राहील असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे। अनेक सखल भागांमध्ये पाऊस देखील पडत आहे। त्याचसोबत महानगरपालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट रूम कडून संपूर्णपणे मुंबईवरती लक्ष ठेवलं जात आहे आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ज्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे आता पाणीचा निचरा करता येईल हे बघितलं जातंय आणि लवकरात लवकर तिकडे कशी सेवा ही पूर्ववत होत आहे याचा देखील प्रयत्न केला जातोय। कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।